आता आपण FCFS चं प्रॅक्टिकल बघतोय. हा प्रोग्राम समोर आहे आपल्या. प्रोग्राम आपण आधी बघूया कसा वर्क होतो, त्यानंतर एक्सप्लेन करतो मी. जर एक्सप्लेनेशन मध्ये व्यवस्थित समजलं तर टाईप करून आपण रन पण करू नंतर जर वाटलं काही तर. हा आपला पहिला स्टार्टिंग पॉईंट काय, मेन. मेन मध्ये आलो. एक मी स्ट्रक्चर बनवलं. आता स्ट्रक्चर कशासाठी बनवले बघा. आता प्रोसेसचे मला डिटेल्स घ्यायचे. प्रोसेसचे काय काय डिटेल्स आपल्या FCFS ने जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला आधी प्रोसेसचं नाव असेल, त्यानंतर प्रोसेसचा अरायवल टाइम असेल, प्रोसेसचा बस टाइम असेल. हे 3 डिटेल आपण युजरकडनं घेतो. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात. प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये आधी पाहिजे. बरोबर. कुठले एक्झाम्पल बेसिक डोक्यात ठेवायचं. ह्या 3 गोष्टी आपल्याला डायरेक्ट इनपुट म्हणून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला स्टार्ट टाइम काढायचा आहे, फिनिश टाइम काढायचा आहे, टर्न अराउंड टाइम काढायचा आहे आणि वेटिंग टाइम काढायचा आहे. जे काढायचं आहे त्या 4 गोष्टी आहेत. बरोबर आहे ना. हा मग या सगळ्या गोष्टी मी एका स्ट्रक्ट नोड मध्ये ठेवून दिले. म्हणजे माझं एक स्ट्रक्चर बनतंय, त्याचं लेआउट थोडंसं इमॅजिन करा. एक असं लेआउट आहे, त्याच्यामध्ये माझे किती कॉलम आहेत, 1 2 3 4 5 6 7 कॉलम आहेत. आपल्याला लिंक लिस्टच्या वेळेचं स्ट्रक्चर माहिती आहे. डब्ल्यू लिंक लिस्टच्या स्ट्रक्चर मध्ये आपला 3 पार्ट होते, प्रिव्हियस नोडचा ऍड्रेस, डेटा आणि नेक्स्ट नोडचा ऍड्रेस. तसे तर मी किती सेक्शन केलेत, 5. पहिल्या पोझिशनला माझा पीनेम असेल, नंतर अरायवल टाइम, बस टाइम, स्टार्ट टाइम, कम्प्लिशन टाइम. मी सिटी म्हणजे कम्प्लिशन टाइम घेतलाय, टर्न अराउंड टाइम आणि वेटिंग टाइम. प्रत्येक प्रोसेस बद्दलचा डेटा असणार आहे. म्हणजे जर माझ्याकडे 4 प्रोसेसेस असतील तर त्याची व्हॅल्यू n नंबर ऑफ प्रोसेसेस n मध्ये मी ठेवणार आहे. आणि तेवढे 4 प्रोसेसेसचा डेटा मला या स्ट्रक्चर नोड मध्ये टाकायचा आहे. बरोबर. म्हणजे जर मी तो इथे प्लॉट केला तो नोड स्ट्रक्चर, तर तो नोड स्ट्रक्चर कसं असेल, हे असं असेल ज्याच्यामध्ये मला 7 सेक्शन असतील. पहिल्या ठिकाणी माझं पीनेम असेल, नंतर अरायवल टाइम, बस टाइम, स्टार्ट टाइम, कम्प्लिशन टाइम, टर्न अराउंड टाइम आणि वेटिंग टाइम. झालंय सगळे. आणि हे याला नाव मी काय देणार आहे, याला माझं स्ट्रक्ट नोड असं नाव. मग स्ट्रक्ट नोडचं मी जो काही ऑब्जेक्ट बनवेल, सपोज जर मी स्ट्रक्ट नोडचा जो व्हेरिएबल बनवतोय, तो स्ट्रक्ट नोडचा व्हेरिएबल मी ए बनवतोय, तर तो ए असेल माझा. बरोबर. स्ट्रक्ट नोडचा हा ए असेल. मग या ए मधला 0th पोझिशन मध्ये पी नेम आहे, ए मधल्या 0th पोझिशन मध्ये अरायवल टाइम आहे, बस टाइम आहे. सगळं एतल्या 0 पोझिशन मधल्या त्या लोकेशनला आहे. म्हणजे मी हे ऍक्सेस करताना कसं करणार, ए ऑफ 0 डॉट पी नेम. बरोबर आहे का. ए ऑफ 0 डॉट एटी, ए ऑफ 0 डॉट बीटी, हे सगळं तसं ऍक्सेस करणार मी, कारण हा माझा स्ट्रक्चर आहे. इथे पॉइंटर नाही त्यामुळे ऍरो नाही येणार आहे, डॉटनीच आपण ऍक्सेस करणार. ठीक आहे. स्ट्रक्चर कळलंय का घेतलंय. मी तर परत मेन मध्ये येतो. मेन मध्ये काय सांगितलंय, मेन मध्ये मी स्ट्रक्ट नोडचा एक ए नावाचं व्हेरिएबल घेतो. मी मॅक्झिमम 10 प्रोसेसेस घेणार आहे, त्यासाठी मी ते 10 दिले. तुम्ही किती घेणार, 4 घेणार, तरी ते 4 व्हॅल्यू जरी डायरेक्ट टाकली तरी चालणार आहे. पण मी युजरकडनं व्हॅल्यू घेतोय किती प्रोसेसेस आहेत, त्यासाठी मी इथे मॅक्झिमम व्हॅल्यू इथे सेट केली. ठीक आहे. तरी ते एंटर हाऊ मेनी प्रोसेसेस, युजरने सांगितले 4 प्रोसेसेस आहेत. तर त्या 4 प्रोसेसेस जे आहेत त्याच्यासाठी आपल्याला आता डेटा ऍक्सेप्ट करायला पाहिजे. बरोबर. ऍक्सेप्ट मध्ये काय काय ऍक्सेप्ट करायला पाहिजे, प्रोसेस नेम, अरायवल टाइम आणि बस टाइम. मग मी इथून ऍक्सेप्टला कॉल चालू. इथपर्यंत कळलंय. आता ऍक्सेप्टला चाललोय. ऍक्सेप्ट नावाची मेथड इथे ऑलरेडी लिहिलेली आहे का. ऍक्सेप्टला आलोय. या ऍक्सेप्ट मध्ये काय, एक इंटिजर व्हेरिएबल घेतलाय, एंटर प्रोसेस नेम, अरायवल टाइम आणि बस टाइम सांगितलंय. कॉमन एक मेसेज दिलाय. आणि फॉर लूपच्या आतमध्ये मी 3 व्हॅल्यू, प्रोसेस नेम जे मी % ने रीड केले, P1 P2 P3 P4 अशी नावं देणार. %, अरायवल टाइम आणि बस टाइम. ए ऑफ आय डॉट पी नेम, ए ऑफ आय डॉट अरायवल टाइम, ए ऑफ आय डॉट बस टाइम. कळलंय. 3 गोष्टी रीड केल्या. बरोबर. त्याच्यानंतर ऍक्सेप्ट मधनं आपण बाहेर पडलो. ऍक्सेप्ट मधनं आपण बाहेर पडलो. ऍक्सेप्ट मधनं बाहेर पडल्यानंतर काय करायला पाहिजे सांगा बरं, सॉर्टिंग करायला पाहिजे. जर मी FCFS ने सॉल्व्ह करतोय एक्झाम्पल, तर मला अरायवल टाइम नुसार सॉर्ट करायला पाहिजे. असं का की FCFS लाच अरायवल टाइमचं सॉर्टिंग लागतं, नाही. मी HF ने करत असेल तरी मला अरायवल टाइम सॉर्टेडच पाहिजे. मी प्रायोरिटीने जरी सॉल्व्ह करत असेल तरी अरायवल टाइम मला सॉर्टेडच पाहिजे. कारण अशी प्रोसेस आपण एक्झिक्यूट करत नाही जी आलेलीच नाही. बरोबर ना. जी प्रोसेस माझ्याकडे आली आहे, आणि जर मी प्रायोरिटीच्या अल्गोरिदमने सॉल्व्ह करतोय, जी आली आहे त्याचीच प्रायोरिटी बघणार ना, जी आलीच नाही त्याची प्रायोरिटी बघणार का, नाही. त्यामुळे मला अरायवल टाइम नुसार प्रत्येक अल्गोरिदम मध्ये अरायवल टाइम नुसार सॉर्टिंग करून घ्यायचं आहे.
बरोबर आहे. म्हणजे पहिला एक्सेप्टला कॉल केला आणि सेकंड सॉर्टिंगला कॉल करणार आहे. ठीक आहे. मग आता एक्सेप्ट कळलंय. प्रत्येक मेथडला मी स्ट्रक्ट नोड ए आणि एन पास करतो. लक्षात ठेवा, स्ट्रक्ट नोड ए आणि एन पास करतो. आणि एक मी ग्लोबल ॲरे बनवला गॅन्ट चार्ट नावाचा, त्याची पण साईज 10च ठेवली. स्ट्रक्चर नोड बनवला, त्याच्या खाली एक गॅन्ट चार्ट नावाचा एक व्हेरिएबल बनवलाय, त्याच्यामध्ये पण साईज मी 10च ठेवली कारण नंबर ऑफ प्रोसेस मॅक्झिमम 10 घेणार आहे. एक्सेप्ट झाल्यानंतर मी मेन मधनं मी सॉर्टला कॉल केले. पास करताना सगळ्यांनी एनच पास केले. बरोबर आहे. कारण मला स्ट्रक्चरचा ॲरे पास करायचाच आहे, तर मी एक्सेप्टला पास केला होता, तसाच मी सॉर्टला पास केला. म्हणजे एक्सेप्ट मध्ये सगळा डेटा आधी रीड केलाय आणि प्रत्येक मेथड मला वॉइड रिटर्न करते. प्रत्येकाचा रिटर्न टाईप वॉइड आहे. बरोबर आहे. तर मी एक्सेप्ट मधनं जो डेटा रीड केलाय तोच डेटा मी सॉर्टिंग मेथडला पाठवलाय. सॉर्ट आणि सॉर्टिंग मध्ये मी बेसिक बबल सॉर्टचा लॉजिक अप्लाय केलं. तुम्हाला जर भारी इन्सर्शन मर्ज वगैरे येत असेल तर ते अप्लाय करा, मला काही प्रॉब्लेम नाही. मी इथे बेसिक बबल सॉर्ट अप्लाय केलं. आता सॉर्टिंग मध्ये काय, बबल सॉर्टचं लॉजिक सिंपल आहे. जो ग्रेटर एलिमेंट आहे तो बबल आउट होऊन लास्ट पोझिशनला जातो. त्याचं बेसिक लॉजिक आहे. आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन एन आय प्लस प्लस, जे इज इक्वल टू 0, जे इज लेस दॅन एन मायनस आय मायनस 1, जे प्लस प्लस. आणि चेक करायचं ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे प्लस 1 आहे का. जर असेल तर स्वॅपिंग करायचं. मग स्वॅपिंग कशामध्ये होणार आहे, स्ट्रक्चर एलिमेंट मध्ये स्वॅपिंग होणार आहे. कंपॅरिझन अरायवल टाइमचं करतोय, पण स्वॅपिंग स्ट्रक्चर एलिमेंटचं होणार आहे. म्हणजे बघा, माझा हा पहिला नोड आहे. बरोबर आहे. असाच माझा दुसरा नोड पण असेल. बरोबर आहे की, असाच तिसरा नोड पण असेल, असाच चौथा नोड पण असेल. मग या नोड मध्येच मी स्वॅपिंग करतोय. कशावरती, अरायवल टाइम नुसार. म्हणजे ए ऑफ 0 डॉट अरायवल टाइम, ए ऑफ 0चा अरायवल टाइम हा ग्रेटर असेल ए ऑफ 1 डॉट अरायवल टाइम पेक्षा, तर मी स्वॅपिंग करणार आहे. मग स्वॅपिंग करत असताना कशाला स्वॅपिंग, हा जो नोड दिसतोय ना, हा नोड खाली जाईल आणि खालचं नोड वर येईल. कळतंय, व्हिज्युअलाइज होतंय ना. असाच हा माझा ए ऑफ 0 पोझिशनचा आहे. हा माझा जो आहे ना, हा 0 पोझिशनचा नोड आहे. असाच नोड माझा 1 पोझिशनचा पण असेल, असाच नोड 2 पोझिशनचा पण असेल. जिथं अरायवल टाइम माझा कमी जास्त आहे त्यानुसार स्वॅपिंग माझं होणार आहे. मग स्वॅपिंग माझं स्ट्रक्चर नोडचं होतंय, म्हणून मी इथं स्ट्रक्ट नोड एक टेम्पररी व्हेरिएबल बनवलंय. ठीक आहे. इथं मी बबल सॉर्टचं लॉजिक फॉर आय 0 टू एन प्लस प्लस आय, जे इज इक्वल टू 0 टू एन मायनस आय मायनस 1, जे प्लस प्लस. इथे मी चेक करतो, इफ ए ऑफ जे डॉट अरायवल टाइम, म्हणजे 0चा अरायवल टाइम 1च्या अरायवल टाइम बरोबर इक्वेट करतोय, चेक करतोय. जर पहिला टाइम दुसऱ्या टाइम पेक्षा ग्रेटर असेल तर पहिला पुढे शिफ्ट करणार आपण. मग शिफ्टिंग कशाचं, ए ऑफ जेचं नुसत्या अरायवल टाइमचं शिफ्टिंग नाही करत आपण. कम्प्लीट ए ऑफ जे ला काय, ए ऑफ 0 ला काय आहे, ए ऑफ 0 ला कम्प्लीट नोड आहे ना, तो कम्प्लीट नोड म्हणजे मी स्ट्रक्चर नोडच स्वॅप करतोय. टेम्पररी मध्ये टाकलाय, त्यानंतर ए ऑफ जे मध्ये ए ऑफ जे प्लस 1 चा ठेवलाय आणि ए ऑफ जे प्लस 1 मध्ये टेमचा ठेवलाय. म्हणजे नोडचं स्वॅपिंग झालं. कळलं, कशानुसार झालं, अरायवल टाइम नुसार झालं. क्लिअर. त्याच्यानंतर स्वॅपिंग झाल्यानंतर मला आता FCFS नी अल्गोरिदम सॉल्व्ह करायचं. आतापर्यंत जे बघितलं आपण एक्सेप्ट आणि सॉर्टिंग, सगळ्या अल्गोरिदमला राहणारच. या प्रोग्राम मधलं जे बदलणार आहे बाकीच्या याला ते फंक्शन. FCFS साठी मी FCFS चं फंक्शन लिहिलंय, HGF साठी मी HGF चं फंक्शन लिहिलं. बरोबर आहे. हा, मग आता इथं बघा, FCFS मध्ये मी काय केलंय, FCFS मध्ये मी एक कम्प्लिटेड नावाचा ॲरे घेतलाय. जी प्रोसेस मी ऑलरेडी कम्प्लीट एक्झिक्यूट केली, तुम्ही परत रन करायला घेईन का, नाही ना. मग मी सुरुवातीला कम्प्लिटेड नावाचा एक ॲरे घेतलाय, ज्यामध्ये मॅक्झिमम 10 प्रोसेसेस असणार आहेत आणि प्रत्येक पोझिशनला 0 सेट केलाय. आता 0 का केलाय, कारण हा 0 इंडिकेट करतोय ती पर्टिक्युलर प्रोसेस अजून रन झाली नाही. म्हणजे कम्प्लिटेड ऑफ 0 इक्वल टू 0 जर असेल तर याचं मिनिंग 0 नंबरची प्रोसेस रन झाली नाही. कळलंय. जर मी त्या कम्प्लिटेड ऑफ 0 पोझिशनला 1 टाकलं त्याचं मिनिंग ती प्रोसेस रन झाली. कळलं. म्हणजे हा आपला फ्लॅग सारखा वर्क करतोय कम्प्लिटेडचा ॲरे. जी प्रोसेस कम्प्लीट झाली त्या ठिकाणी 1, जी नाही झाली त्या ठिकाणी 0. मग सुरुवातीला ही प्रोसेस माझी कम्प्लीट झाली नाही ना, मग प्रत्येक ठिकाणी मी 0 व्हॅल्यू सेट केली. नोटीस करा इथे मी 0 कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिलंय,
कर्ली ब्रॅसेस का लिहिले ते, कारण ही व्हॅल्यू कम्प्लिटेड ऑफ 0, कम्प्लिटेड ऑफ 1, कम्प्लिटेड ऑफ 2 प्रत्येक लोकेशनला सेट होते. ठीक आहे, तू इकडे लक्ष दे, तिकडे जाऊ. ठीक आहे, त्यानंतर एक व्हेरिएबल घेतलाय, जे व्हेरिएबल घेतलाय. आता हा जो जे घेतलाय ना त्याचा पर्पज वेगळा आहे. बबल सॉर्टिंग वगैरे मध्ये आपण वरती जे घेतला होता तो नेस्टेड लूप होता, इथे नेस्टेड लूप नाही, पण तरी आपण जे घेतलाय कायसाठी कळेल. त्यानंतर मी एक एफटी नावाचं व्हेरिएबल घेतलाय. एफटी म्हणजे माझा फिनिश टाइम आहे. आपण वरती एक सिटी घेतलाय, तिथला मी एफटी एक वेगळा घेतलाय या पर्टिक्युलर एफसीएफएस साठी. त्यानंतर एक N1 व्हेरिएबल घेतलाय, आयडी इज इक्वल टू -1. आयडी -1 ठेवलाय. वाईल N1 इज नॉट इक्वल टू N. N मध्ये व्हॅल्यू किती आहे, नंबर ऑफ प्रोसेसेस किती आहेत आपल्याकडे, 4 आहे. N1 मध्ये किती व्हॅल्यू आहे, 0. 0 इज नॉट इक्वल टू 4, ट्रू आहे. बरोबर, मी आतमध्ये आलो आणि आतमध्ये I इज इक्वल टू 0, 0 इज लेस दॅन 4, ट्रू आहे. आतमध्ये आलो, कंप्लिटेड ऑफ 0 किती आहे, कंप्लिटेड ऑफ 0 0 आहे. 0 इक्वल टू 0 कंडिशन ट्रू आहे. मग इथे मी आलो, आयडी इज इक्वल टू I घेतलाय. बरोबर, आयडी मध्ये काय व्हॅल्यू सेट झाली, 0 व्हॅल्यू सेट झाली. आधी आयडी मध्ये -1 होती, ती -1 ओव्हरराईड झाली कशाने, 0 ने, आणि मी ब्रेक केला. ब्रेक केला म्हणल्यानंतर या फॉर लूपच्या बाहेर आलो मी. बरोबर, फॉर लूपच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर काय मी चेक करतो, आयडी मध्ये किती व्हॅल्यू आहे, 0 आहे. 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, ट्रू आहे. म्हणजे बघा, मला 0th पोझिशनला जी प्रोसेस आहे ती एक्झिक्यूट करायची. 0th लोकेशनला जी प्रोसेस आहे ती एक्झिक्यूट करायची. तर 0th लोकेशनला कुठली प्रोसेस असेल, 0th लोकेशनला ती प्रोसेस असेल ज्या प्रोसेसचा अरायवल टाइम सगळ्यात कमी आहे, कारण आपण सॉर्ट केलंय. बरोबर ना, आपल्याला तेच करायला पाहिजे. मग इथे मी चेक केलंय, आयडी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे का, तर आहे, कंडिशन ट्रू झाली. आतमध्ये आलो, आतमध्ये आल्यानंतर काय केलं, ए ऑफ आयडी किती आहे, 0 आहे. ए ऑफ 0 डॉट स्टार्ट टाइम इज इक्वल टू एफटी. एफटी काय आहे, एफटी सुरुवातीला मी 0 घेतलाय. पहिली जी प्रोसेस माझी स्टार्ट होते ती 0 ला होती. बरोबर, पहिली जी प्रोसेस आपली स्टार्ट होते, गॅन चॅट बघा, पहिली जी प्रोसेस माझी स्टार्ट झाली ती 0 ला झाली. आता हे मी जे सांगतोय ना, हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुमच्या डोक्यात ते एक्झाम्पल आहे. आलं लक्षात, तुमच्या जर डोक्यात एक्झाम्पल नसेल ना, तर मी जे काय बोलतोय ते सगळं तुमच्या डोक्यावर ना. ए ऑफ आयडी डॉट एसटी इज इक्वल टू एफटी केलंय, म्हणजे पहिली जी प्रोसेस मी स्टार्ट करतोय ती 0th मिलीसेकंडला करतोय. आता जर तुम्ही एक्झाम्पल कन्सिडर करत असताना, नीट लक्षपूर्वक ऐका, जर तुम्ही एक्झाम्पल कन्सिडर करत असताना कुठलीच प्रोसेस तुमची 0th मिलीसेकंडला येत नसेल तर हे रॉंग होऊन जाईल. त्यामुळे इनपुट देत असताना कुठली तरी एक प्रोसेस 0th मिलीसेकंडला आलीच पाहिजे. जर मी तुम्हाला एक्झाम्पल देताना जर अरायवल टाइम मध्ये 0 सांगितलाच नसता ना, तर मला 0 टू जे काही पहिली प्रोसेस आली आहे तिथपर्यंतचा टाइम मला आयडल म्हणून दाखवावा लागेल. मी तर आयडल कन्सिडर केलंच नाही. कळतंय का? त्यामुळे जर इनपुट देताना तुम्ही जर आयडल वाला इनपुट देत असाल तर रॉंग आउटपुट दिला. त्यामुळे इनपुट देताना प्रॉपर इनपुट द्यायचं. त्यामुळे माझ्याकडे पहिल्या प्रोसेसचा स्टार्ट टाइम काय झाला, 0 झाला. त्यानंतर पहिल्या प्रोसेसचा कम्प्लिशन टाइम काय असेल, या प्रोसेसचा बस टाइम ऍड करणार. मग मी तर काय केलं, एफटी म्हणजे 0 प्लस या प्रोसेसचा बस टाइम, म्हणजे मी तो कम्प्लिशन टाइमला सेट केला. त्यानंतर नवीन एफटी मी सेट केला. हा नवीन एफटी का सेट केला, कारण नवीन जी दुसरी प्रोसेस येणार ना पुढची, त्याचा स्टार्ट टाइम असेल हा एफटी. बरोबर आहे, त्यासाठी मी हा एफटी ठेवून दिला, ए ऑफ आयडी डॉट सिटी, जो आत्ताच कॅल्क्युलेट केलाय तो इथं मी ते एफटी मध्ये ठेवून दिला. हे पुढचं प्रोव्हिजन चाला बरं का. त्याच्यानंतर आत्ताचा टीएटी काढायचा आहे. टीएटी कसं काढतो आपण, अरायवल याचाच कम्प्लिशन टाइम मायनस अरायवल टाइम, तेच केलंय. कम्प्लिशन टाइम आपण काढलाय आत्ताच, अरायवल टाइम युजरने दिलेलाच आहे, दोघांचं सबट्रॅक्शन केलंय आणि टर्न अराउंड टाइम आपण सेट केलाय. क्लिअर. त्याच्यानंतर वेटिंग टाइम कसं काढतो, टीएटी मायनस बीटी. ए ऑफ आयडी डॉट डब्ल्यूटी इज इक्वल टू ए ऑफ आयडी डॉट टीएटी जो काढलाय मगाशीच, मायनस बीटी जो दिलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर आता इथं का आलो होतो आपण, कारण ए ऑफ कम्प्लिटेड ऑफ आय 0 होता म्हणून आलो होतो. आता झाले ना, ह्याचं एक्झिक्युशन कम्प्लीट केलंय आपण, मग त्याला
कम्प्लिटेड म्हणून सेट करून टाका फ्लॅग. मग ही 0th नंबरची जी प्रोसेस आहे ते तो 1 सेट केली, मग ती रन झाली, फ्लॅग आपण सेट केला. त्याच्यानंतर गॅन चार्टच्या 0th पोझिशनला, जे मध्ये सुरुवातीला व्हॅल्यू मी सेट केले बघा 0 आहे, गॅन चार्टच्या 0th पोझिशनला मी आयडी टाकलाय 0. ठीक आहे, म्हणजे गॅन चार्ट मध्ये मला मेन्शन करायचं आहे की P0 रन झाली, P1 रन झाली, P2 रन झाली आहे ना, जे काही आहे तो आयडी मी सेट केला. ठीक आहे, त्यानंतर J++ केलाय आणि N1++ केलाय. N1 जो आपण नंतर एक वेगळा व्हेरिएबल घेतला, याचे मिनिंग काय, N1 ची व्हॅल्यू जोपर्यंत या Nच्या इक्वल होत नाही तोपर्यंत मी हा व्हाईल लूप इटरेट करतो. म्हणजे मला 4 प्रोसेसेस जर असतील तर माझा हा व्हाईल लूप 4 वेळेस फिरणार आहे, बरोबर ना. 10 प्रोसेस असतील तर माझा व्हाईल लूप 10 वेळेस फिरेल. क्लिअर. पहिल्या एका इटरेशन मध्ये ज्या प्रोसेसचा सगळ्यात कमी अरायवल टाइम होता ती प्रोसेस माझी रन झाली. N1++ केलंय, N1 ची व्हॅल्यू 1 झाली. एल्स मध्ये मी जाणार नाही, कारण या इफला इथं बघ एल्स होता, एल्स मध्ये मी जाणारच नाही. हा ब्रॅकेट क्लोज, हा व्हाईलचा होता. N1 मध्ये व्हॅल्यू आहे 1, 1 इज नॉट इक्वल टू 4, ट्रू आहे, आतमध्ये आलो. I इज इक्वल टू 0, 0 इज लेस दॅन 4, ट्रू आहे, आतमध्ये आलो. कंप्लिटेड ऑफ 0 1 आहे, 1 इज इक्वल 0, कंडिशन फॉल्स, मी आज जाणार आहे का नाही. परत I++, I ची व्हॅल्यू 1 होईल. 1 इज लेस दॅन 5, ट्रू आहे, आतमध्ये आलो. कंप्लिटेड ऑफ 1 0 आहे, 0 इज इक्वल 0, ट्रू आहे, आतमध्ये आलो. आयडी ला 1 व्हॅल्यू सेट केली, ब्रेक केलं. 1 इज ग्रेटर दॅन 0 आहे, आतमध्ये या. मग A(1).st इज इक्वल टू प्रिव्हियस ft, बरोबर आहे. हे होत राहील, प्रत्येकासाठी कॅल्क्युलेशन होत राहतील, प्रत्येक प्रोसेस साठी कॅल्क्युलेशन होत राहतील. आणि FCFS मी एकतर त्या प्रोसेस मध्ये मी टेबल बनवत चाललोय, म्हणजे सुरुवातीला माझ्याकडे युजरने दिलेलं काय होतं, प्रोसेस आयडी होता, बरोबर, P1 होता. त्यानंतर प्रोसेसचा अरायवल टाइम होता सपोज 0, त्यानंतर प्रोसेसचा बस टाइम होता सपोज 4, हे दिले होते. त्याच्यानंतर त्याचा कम्प्लिशन टाइम, स्टार्ट टाइम, त्याच्यानंतर वेटिंग टाइम, टर्न अराउंड टाइम, हे सगळं कॅल्क्युलेट करून ते फिल केलंय. हे माझं सगळा मॅट्रिक्स थोडक्यात माझा पूर्ण होत चाललाय ना, बरोबर आहे. असे सगळे रो माझे पूर्ण झालेले असतील, ते मला फक्त नंतर प्रिंट करायचंय, बरोबर आहे. मग मी खाली डिस्प्लेची मेथड लिहिली. आता डिस्प्लेच्या मेथड मध्ये तुम्ही हे सगळं असं डेकोरेट करायला पाहिजे असं काही नाही. मी /t /n वगैरे यूज केला तसं काही गरज नाही. तुम्हाला जर हवा असेल तर असंच करा, माझा प्रॉपर टेबल फॉर्मॅट दिसणार आहे. म्हणजे बघा, मी फ्लोट, आपल्याला टोटल TAT टोटल WT पण काढायचं आहे. मग टोटल TAT टोटल WT काढण्यासाठी सम TAT सम WT एक व्हेरिएबल मी सेट केलं 0 ला. हा, त्याच्यानंतर मी टेबल प्लॉट केलाय. टेबलच्या पुढे मी प्रोसेस, टर्न अरायवल टाइम, बस टाइम, स्टार्ट टाइम, फिनिश टाइम, टर्न अराउंड टाइम आणि वेटिंग /t ने घेतले सगळे. हा, त्याच्यानंतर फॉर I इक्वल टू 0, I इज लेस दॅन n नंबर ऑफ प्रोसेसेस, आतमध्ये येऊन पहिल्यांदा प्रोसेस नेम प्रिंट केलं P(i.p name). दुसऱ्या ठिकाणी मी P ऑफ अरायवल टाइम डिस्प्ले केलाय. तिसऱ्या ठिकाणी बस टाइम, स्टार्ट टाइम, कम्प्लिशन टाइम, टर्न अराउंड टाइम आणि वेटिंग टाइम सगळं प्रिंट केलंय ॲज इट इज, बरोबर आहे. आणि जेव्हा मी प्रिंटिंग केलंय त्याच्यानंतर मी खाली सम ऑफ TAT, सम करत असताना प्रिव्हियस TAT प्लस आता याचा TAT काय तो हे रिकर्सिव्हली होत राहील. प्रत्येक प्रोसेसचा TAT, प्रत्येक प्रोसेसचा WT सम होत राहील, बरोबर आहे. सगळं झालं की मग मी ऍव्हरेज TAT डिवाइड बाय n करतोय प्रिंट करत असताना, ऍव्हरेज WT डिवाइड बाय n करतोय समला. आपल्याला सम नाही प्रिंट करायचं, आपल्याला ऍव्हरेज आणि ऍव्हरेज TAT आणि ऍव्हरेज WT प्रिंट करायचं, बरोबर ना. तेच प्रिंट केलंय, क्लिअर. आणि सगळ्यात शेवटी मला गॅन चार्ट पण प्रिंट करायचा. फक्त गॅन चार्ट प्रिंट करत असताना मी एका खाली एक प्रिंट केलाय, एका लाईन मध्ये प्रिंट नाही केलाय. एका खाली एक प्रिंट करत असताना प्रोसेस स्टार्ट कुठे झाले, प्रोसेसचे नेम काय, प्रोसेस कम्प्लीट कुठे झाले, जी कम्प्लीट झाले ना तेच पुढे स्टार्ट असेल, प्रोसेस नेम असेल, फिनिश टाइम असेल, बरोबर आहे. तर हे प्रिंट केलं. तर प्रिंटिंग करत असताना नक्की काय केलं बघा, गॅन चार्ट, नेक्स्ट लाईनला I इज इक्वल टू 0, A ऑफ गॅन चार्ट ऑफ 0, गॅन चार्टच्या 0th पोझिशनला काय आहे, गॅन चार्टच्या 0th पोझिशनला 0 असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल,
मग इथे गॅन चार्ट जर तुम्ही बघितला ना तर हा इंटिजर ॲरे आहे, म्हणजे गॅन चार्ट मध्ये 0 1 2 3 4 शिवाय काही नसणार आहे, बरोबर आहे. तर बघा इथे मी प्रिंटिंग करत असताना मला गॅन चार्ट मध्ये 0 जर मिळाला पहिला, गॅन चार्ट ऑफ आय च्या पोझिशनला जर मला 3 मिळाला तर मी ए ऑफ 3 चा स्टार्ट टाइम, ए ऑफ 3 चा पी नेम, ए ऑफ 3 चा कम्प्लिशन टाइम असं प्रिंट होणार. कळलं का? नीट लक्षपूर्वक बघा. ए ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये गॅन चार्ट ऑफ आय, 2 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज केलेत, मग डॉट एस टी, मग डॉट पी नेम, मग डॉट सिटी, मी एका खाली एक प्रिंट केलेत, स्लॅश एन दिलाय शेवटी. क्लिअर आहे? आणि माझं प्रिंटिंग झालं. सिंपल आहे. हे सगळं मी एक्सप्लेन जे केलंय हे आता फक्त व्यवस्थित रन करूयात आपण. माझ्याकडे इथे जे प्रोसेस आयडी, कारण हे तुम्ही सॉल्व्ह केलेलंच आहे, हे मी इथने एक्झिक्यूट करतो. कंपाईल अँड रन. बघा, हाऊ मेनी प्रोसेसेस? 4 प्रोसेसेस आहेत. एंटर प्रोसेस नेम, अरायवल टाइम, बस टाइम, 1 बाय 1 सगळे एंटर करायचे. मी P1 P2 P3 P4 असं टाकले. बघा, P1 3 अरायवल टाइम आहे, P2 P3 P4. सगळ्यात आधी कोणती प्रोसेस रन व्हायला पाहिजे? P3 सगळ्यात आधी रन व्हायला पाहिजे. किती मिली सेकंड पर्यंत? 9 पर्यंत. सगळ्यात आधी P3 प्रोसेस रन झाली 9 मिली सेकंड पर्यंत. दुसरी P4 रन झाली. P4 कधी स्टार्ट होणार? 9 ला स्टार्ट होणार आहे. रन झाले +5 आहे. हा टेबल जो तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे तो एक्झॅक्ट तोच टेबल आहे, तोच RST80, तोच WT आणि गॅन चार्ट पण सेम आहे. कळलंय? व्यवस्थित? हा, फक्त आता पुढचे जे काही अल्गोरिदम्स असतील, HJF आहे किंवा प्रायोरिटी आहे, त्या केसमध्ये आपलं फक्त फंक्शन बदलणार आहे, बाकी सगळं सेम असणार. माझं फंक्शन काय? FCFH च्या ऐवजी HJF येईल आणि माझ्या या अरायवल टाइम सोबत HJF मध्ये मला बस टाइम पण बघावा लागतो, बरोबर ना. मग मला सॉर्टिंग करत असताना मी अरायवल टाइम नुसार पण सॉर्टिंग करेल, प्लस HJF नुसार पण सॉर्टिंग करेल, बस टाइम नुसार पण सॉर्टिंग व्हायला पाहिजे, बरोबर. आणि 2 सॉर्टिंग, बाकी डिस्प्ले, सॉर्ट आणि एक्सेप्ट. बाकी वरचे स्ट्रक्चर जे लिहिले, गॅट चार्ट जे लिहिले ते सगळं सेम असणार आहे. नेक्स्ट, हे जर व्यवस्थित समजलं असेल तर नेक्स्ट सेशन मध्ये HJF मी तुम्हाला फक्त फंक्शन एक्सप्लेन करतो, बाकी सगळं सेम असणार आहे. ठीक आहे? इथे थांबूयात आपण, भेटूयात नेक्स्ट सेशन.